Honorable Speaker, I present the interim budget for 24-25. 2024 आणि 25 सालाचं हे अंतरिम बजेट अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मी आता उभी आहे. The Indian economy has witnessed profound positive transformation in the last 10 years. गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं एक मोठी झेप घेतलेली आहे आणि सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. When our government under the visionary and dynamic leadership of Honorable Prime Minister Shri Narendra Modi assumed office in 2014, the country was facing enormous challenges. 2014 साली जेव्हा देशाचा पंतप्रधान म्हणून मोदींनी कमान स्वीकारली तेव्हा देशासमोर अनेक आव्हानं होती, अनेक अडचणी होत्या. Structural reforms were undertaken. Pro-people programs were formulated and implemented promptly. Conditions were created for more opportunities. त्या सगळ्या चॅलेंजेसचा आमच्या सरकारने स्वीकार केला आणि लोकांना फायदा होईल असे रिफॉर्म्स, अशा सुधारणांकडे आम्ही लक्ष दिलं, त्यावर भर दिला. At scale, the country got a new sense of purpose and hope. Naturally, the people blessed the government with a bigger mandate. आम्ही केलेल्या बदलांमुळे आणि आम्ही जी कामं हाती घेतली त्याच्यामुळे देशातल्या प्रत्येक माणसाला एक सेन्स ऑफ पर्पज मिळाला आणि इतकंच नाही तर त्याच्या प्रत्येकाच्या मनात आशा निर्माण झाली. With comprehensive development of all people and all regions. Our government strengthened its आम्ही जेव्हा विकासाचा विचार केला तेव्हा आमच्या डोळ्यासमोर कुठला एखादा घटक नव्हता, मात्र आमच्या डोळ्यासमोर सर्वांगीण विकासाचं लक्ष होतं. देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत तो विकास पोहोचवण्याचं लक्ष होतं. Social inclusivity through coverage of all strata of the society and geographical inclusivity through development of all regions of the country. सामाजिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रत्येकाला आमच्या योजनांमध्ये आणि आमचा जे विकासासाठी चाललेले प्रयत्न होते त्या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेणं हे त्यावेळी आमचं लक्ष होतं. Took long strides towards Atmanirbhar Bharat, committed to Panch Pran and laid solid foundations for the गेल्या 10 वर्षात आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने आम्ही अक्षरशः मोठी पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात भारताच्या सगळ्या जनतेला दिसलेले आहेत. For a bright future, we expect that our government, based on its stupendous work, will be blessed again by the people. आम्हाला याची खात्री आहे की गेल्या 10 वर्षात आम्ही जे काम केलं आहे त्या कामाच्या भरोशावरच भारताची जनता आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी देईल आणि निवडून देईल. An inclusive approach to development is a marked and deliberate departure from the earlier approach of provisioning up to village level. Development programs were thus provisioned in the last 10 years, however, have targeted each and every household and individual